नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या या यूट्यूब चॅनलवर. आम्ही आजपासून नवीन यूट्यूब चॅनल उघडलं आणि हा फर्स्ट ब्लॉग आहे, म्हणून खूप खूप प्रेम द्या. आणि काय चुकलं असेल, काय चुकीचं बोलत असतो काय, आम्ही जे पण आहे ते आता फर्स्ट ब्लॉग आहे. काय झालंय, आम्हाला कधीपासून आम्ही सगळ्यांचे ब्लॉग वगैरे बघायचो ना, तर आम्हाला कधीपासून इच्छा होती अरे यार आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे, कारण ते टॅलेंट आपल्यामध्ये पण आहे, आपण बोलू शकतो. सो आपण पण असं काहीतरी ट्राय करूया, पण टाईमच नाही भेटायचा. हा फ्री असेल तेव्हा मी नाही, मी असेल तेव्हा हा नाही, बिकॉज दोघं आम्ही जॉबला जातो. आज फायनली टाइम भेटलाय, सो आम्ही म्हटलं असं काहीतरी सुरुवात करून बघूया, पण आम्ही सुरुवात केली. आता सुरुवात केली, पण पुढचं माहीत नाही काय करणार आहे. आम्ही केली तर केली बाबा, आता बघू काय करायचं. काय तर रेसिपी बनवणार आहे ही, तर ते तुम्हाला हळूहळू जरा सगळं एक एक. कदाचित तुम्ही कधी हे ट्राय पण केलं असेल, पण आता मी बनवणार आहे ब्रेड चीज. तर तुम्ही माझ्या पद्धतीने बघा, जर सेम तुमचं असेल पण कदाचित वेगळं असेल, तुम्ही माझ्या पद्धतीने पण ट्राय एकदा करून बघा. तर बघू आता काय बनवते करते. अरे कांदा आणि टोमॅटो कापते. अरे आता मला सहज एक आयडिया आली, आपण एक काम करूया, ब्रेड आणि चीज नुसतं करण्यापेक्षा आपण पिझ्झा टाईप करूया, ब्रेड पिझ्झा. त्याच्यामुळे कांदा टोमॅटो थोडंसं असं कापते, असं काहीतरी वेगळं ट्राय करूया. तर तुला काय करायचं ते, मला तर माहीत नाही काय करणार आहे. आय डोंट नो एनिथिंग. जे पण असेल ते हिच्यावर आहे. आय एम नॉट इन दिस केस. म्हणजे तोपर्यंत ती भाजी बिजी कापते, तोपर्यंत माझ्याशी बोला जरा. तुम्हाला मी एंटरटेनमेंट करतो. ही टाइमपास नाही करणार, ही फक्त बोलवच्चन आहे. बोलवच्चन. चल ठीक आहे. आता काय मी बोलवतो, हा फर्स्ट ब्लॉग आहे, तर काय बोलतोय काय नाही जरा समजून घ्या, कारण की मला एवढं आता आयडिया नाही. अचानक मी ब्लॉग काढायला घेतलाय. आम्ही काय ठरवलं नव्हतं आज ब्लॉग काढणार, फक्त कॅमेरा चालू केला आणि बडबडायला लागलोय. तर प्लीज जरा समजून घ्या. तर बघू काय काय झालं. आता हिचं काय करायला आहे. कांदाच कापते रे, टोमॅटो नाही भेटत आहे. कांदा. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते. चल कांदा कापते. चला बघू आता झालं का कांदा टोमॅटो कापून. यो हे काय केलंय, कांदा टोमॅटो मिक्स केलाय. आता हे मेयोनीज आहे. कांदा टोमॅटो मिक्स झाला आहे. आपल्याकडे कसं आता पिझ्झा चटणी नाही आहे, सॉसेस, त्याच्यामुळे आपण हे मिक्स करतोय. हे काय मेयोनीज? येस, हे मेयोनीज आहे. त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो केचप, मग ह्याला काय करायचं? आणि हे पण आहे आपल्याकडे शेजवान चटणी, ती पण आपण थोडीशी टाकतो त्याची. झालं आपलं होममेड त्याला सगळं मिक्स करायचं ना. पिझ्झा चटणी. येस, वेगळं आपल्याला ते आणायची गरज नाही, हे असं मिक्स करायचं. काय बनवते तिलाच माहिती, मला नाही माहित. आपण फक्त टेस्ट करू आणि बघू कसं बनलंय, काय बनलंय. पिझ्झा का पिझ्झा ब्रेड बोलते, पिझ्झा ब्रेड आहे ना, चीज पिझ्झा ब्रेड ना. येस, ओके, चीज पिझ्झा ब्रेड आहे. बघूया कसं लागतंय. दोन खाताना भेटू, पण एक चांगली तिने चीज मस्त चिकून टाकलं ते तुम्हाला दाखवतं कसं दिसते आता. वाव, एक नंबर. बघा भारी वाटतंय यार. इसके ऊपर मस्त बटर डालेंगे. मस्त एकदम. थोडा बारीक ठेवूया. चीज बटर टेस्ट बघू आपण कशी झालं. गाईस झालं, पब्लिक हो गया. चीज पिझ्झा बनला आपला. चीज पिझ्झा नाही, ब्रेड पिझ्झा. वाव, काय सुंदर दिसतंय. बोल काय बोलणार होतं ह्याच्यावर. या सर्वजण खायला. हे बघा, हे असं घरगुती सोप्या पद्धतीने आपण आपल्या लहान मुलांना वगैरे पण तुम्ही तुमच्या यांना देऊ शकता खायला वगैरे. सो आता बघूया कसं झालंय, तुम्ही पण असं ट्राय करा. मला आपण खाऊया आता कसं. वाव, दिसतंय तर भारी. आता टेस्ट खातोय कशी का काय बरं? माहिती, बघू टेस्ट.
खरं बोल, काही बोल ना, खरंच चांगलं झालं. म्हणजे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्समुळे अजून जास्त टेस्ट आली. एक नंबर बनला, एक नंबर. काय या काही तुम्ही पण खायला. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा हे. हम्म. एक नंबर बनला. आता संध्याकाळी वडापाव ते ह्याच्यापेक्षाही ठीक आहे. तर घरी तर ब्रेड आणायला लागेल, कांदा टमाटर घरी आहे, चीज हा, आम्ही पण पण असं असं थोडाफार असं आम्ही असं घरीच काय ना काय असं बनवतो. तुम्हाला असं आवडेल ना काय बघायला तर आम्हाला सांगा, मग आम्ही असं कधी वेगळं बनवतो तुम्हाला असं दाखव. इथं लागलं वाटतं. होममेड चांगलं आहे असं, म्हणजे लहान मुलांना पण त्याला चांगलं ते खाऊन मैदा भेटू, बिड्याचं खाण्यापेक्षा. पहिला खाऊ दे यार, मला भूक लागली. खाऊन भेटूया आपण. खा ना. या एक नंबर बनलेलं, मस्त होतं, एक खरंच नंबर. खूप छान झालेलं. मला कम्प्लीट करू दे. एक नंबर होतं आणि मस्त बनलं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सगळ्यांना माहीत पण असेल, कुणाला माहीत नसेल नक्की ट्राय करा. आणि मी सारखं का सांगत होते माहितीये, कांदा टोमॅटोचं वगैरे, बिकॉज आहे ना, हा आहे ना असा टाकून देणार ना तर खात नाही, बनवून काय दिलं तर. हे सगळं टाकलं की खातो. त्यात तरी शिमला मिरची नव्हती, ते असं खाल्लं असतं. म्हणून म्हटलं लहान मुलांना पण भाज्या पण जातील पोटात आणि तुम्ही असं काहीतरी बनवून त्यांना देऊ शकता आणि ते आवडीने खातील. एक नंबर होता, मस्त होता. आणि हा आमचा छोटा ब्लॉग होता, फर्स्ट टाइम ट्राय केला. तर नक्की तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या नवीन चॅनलला. आणि काय चुकत असेल तर आम्हाला सांगा, कमेंट करा काय चुकत असेल आणि काय उद्या बघायला तुम्हाला आवडेल, कुठल्या टॉपिकवर बघायला आवडेल ते पण तुम्ही नक्की तुला सांगा. असं काही वेगवेगळ्या डिश तुम्हाला जर आमच्याकडनं बघायला आवडतील तर सांगा. आम्ही असं काही ना काही घरी बनवत असतो तर आम्ही दाखवू. नाही तर तुम्ही बोला दररोज काय जेवणाचं दाखवताय ते असं नको व्हायला. तुम्हाला जे आवडेल डेली बघायला ते रुटीन सांगा. ब्लॉग असेल हा. Yes. असं काय नाही की जेवणाचं पण येईल या ना येईल ते आम्हाला माहिती, पण डेली रुटीन ब्लॉग बनवू अरे आम्ही. पण मेन आपण यांना सांगितलंच तर आपली नावं काय आहेत. हो यस. माझं नाव कोण आहेत दोघं येणार की बडबडते. माझं नाव आहे ऋतिक पुजारी. माझं नाव आहे तेजश्री सवार. आता आम्ही दोघांनी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं ते तुम्हाला माहिती आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.